प्रदीप पाटील याचा घेतलेला विकेट आणि तो महत्वाचा विकेट ठरला। त्यासाठी अशोक उल्वेकरची ओळख आहे। सामना सुरू होतोय। पहिला चेंडू अशोक उल्वेकर समोर फलंदाज निवृत्ती भोईर। द मॅच इज ऑन। पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडला ऑन साइडला टच केलाय। चांगलं क्षेत्ररक्षण मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। मागच्या मॅच मध्ये हा शंकुनाथ गडगे रनआउट झाला होता। यावेळी डोक्याची घंटा होती पण घंटा वाजली नाही कारण रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळालं। सेकंड चेंडू पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू उचली घेतली टप्पा अचूक। ही ओळख आहे अशोक उल्वेकरची मात्र निवृत्ती भोईरची पण ओळख तीच आहे कारण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये यष्टिरक्षण करत असताना राजेश काताराचं कौतुक केलं पाहिजे। लहू भोईरची घेतलेली जेल आणि विजय मात्र आपल्या खिशात घातला तो राजेश कातार आपण यष्टिरक्षक भूमिकेमध्ये। आता मात्र चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर। स्कोरर अरे स्कोरर या बाबानो पडग्याच्या मॅची नाही या। एक मिनिट। पहिला बॉल एक दुसरा बॉल वाईड बस। एक चेंडू मध्ये दोन धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्यात। अशोक उल्वेकरला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर समोर फलंदाज शंकुनाथ गाडगे द मॅन इन फॉर्म। चांगलं कनेक्शन महेंद्र तिथे थोडासा फंबल झाला। क्षेत्ररक्षण करत असताना थोडंसं काळजी घ्या मित्रांनो। ही शेवटची स्पर्धा मला वाटतं असेल आणि या स्पर्धेमध्ये इंजर्ड होऊ नका कारण थोडंसं अवघड आहे कारण पाण्यामध्ये भिजलेला ग्राउंड आहे। थोडंसं स्वतःला जपा। दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या। आता मात्र समोर फलंदाज निवृत्ती भोईर द मॅन द प्राऊड मोमेंट कारण हा व्यक्ती आपल्या विभागाला रिप्रेझेंट करतो इंडिया लेवलला आणि हा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर। धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 4। निवृत्ती भोईर ज्याचा मी उल्लेख करत होतो द ॲथलीट ज्याने पीटी उषा पिल्लू वालकंटी टेका परविल उषा तिच्या अंडर ट्रेनिंग घेऊन आपल्या इंडियाला पर्यंत लेवलला रिप्रेझेंट केलं मात्र अशोक उल्वेकर समोर त्या स्पीडला कॅच करता येत नाही। त्या स्पीडच्या माध्यमातून आपण त्याचं नेहमी कौतुक करतो मात्र स्पीडचं कौतुक केलं पाहिजे अशोक उल्वेकरचं। अतिशय चांगला चेंडू उचली परफेक्ट डिसिप्लिन गोलंदाजी आणि उचली भेटली की लेंथ परफेक्ट असतो। आता मात्र चांगलं शॉर्ट पिक चांगला आहे कौतुक केलं पाहिजे निवृत्तीचं। चेंडू सीमारेषेबार षटकार धावसंख्या धावफलकावर 10। अतिशय चांगला पिक मी कौतुक करेन निवृत्तीचं कारण अशोक उल्वेकरला फ्रंट लाईनला या पद्धतीने पिक करणं म्हणजे कौतुकास्पद शॉट आपण म्हणूया। आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर अशोक उल्वेकर कभी तुम्हारी तो कभी हमारी अशी चाललंय कौतुक मात्र चांगला चेंडू अतिशय खोलवर चेंडू। जसं उंदीर पोखरून जमिनी पुढे जातो तसं उंदरासारखं पोखरात हा चेंडू खाली व्हायला द सबमरीन ड्राईव्ह आपण ज्याला म्हणतो। डीजे आता मात्र चांगला चेंडू बघायला मिळालं। धावसंख्या 11। आता मात्र शंकुनाथ गडगे द मॅन फ्रॉम टेंबोडे चांगला चेंडू वेग आहे स्पीड आहे मात्र नियंत्रण नाहीये। डिसिप्लिन खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये ते डिसिप्लिन दिसत नाही। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 12 मात्र कौतुक केलं पाहिजे यष्टिरक्षकचं ज्या पद्धतीने लेफ्ट साईडला बॉल पकडणं हे राजेश काताराचा उल्लेख आपण नेहमी करतो। खूप चांगला क्रिकेट याच्या माध्यमातून कित्येक वर्ष आणि आता थोड्या वेळ त्याची माहिती मी पुरवेन। चांगला चेंडू चांगला वेग राजेश डीजे तुझं बाजू जबरदस्त गोलंदाजी। हेमराजकडे स्पीड आहे वेग आहे हेमराजकडे नियंत्रण आहे। मागच्या काही मॅच मध्ये राम का चेला खाएगा केला
अतिशय चांगला चेंडू रामका चेला समोर दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो सुनील पाटील आणि हेमराज म्हात्रे. चांगले चेंडू अतिशय चांगला वेग मात्र एकाला दोन मध्ये कन्वर्ट करताय ही ओळख आहे टेंबोडे टीमची. कारण रुपेश उल्वेकर जर समोर महेंद्र पाटील असेल तर आपल्याला एकाला दोन मध्ये कन्वर्ट करावा लागेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14. अतिशय चांगला खेळ होतोय. कभी तुम्हारी कभी हमारी असा संघर्ष मात्र आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. रुपेश उल्वेकर थोडं जास्त खुश आहे. संध्याकाळी सुभाष ठाकूर त्याला उत्तर देईल त्याचं. मात्र आम्ही थोडंसं नाराज आहोत कारण हारलोय आणि मात्र आता भूमिका बदलली आहे. चांगलं चेंडू टॅप केला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण एकाला दोन मध्ये कन्वर्ट करणार नाही. यंगस्टर्स तिथे आपण पाहतोय या संघामध्ये दोन यंगस्टर्स आहे नंदू घरत कालुंद्रे आणि अशोक उल्वेकर पाले बुद्रुक. 17 वर्ष अजून मॅच्युअर्ड नाही झाले. अकाउंट पण नसेल हे दोघांचे नंदू घरत आणि अशोक उल्वेकरचे. मात्र कौतुक केलं पाहिजे. अतिशय चांगलं झेल होती. किपिंग चांगली आहे. अडवलाय बॉल चौकार असता मात्र चौकार जाऊ दिला नाही. पण हेमराजचं कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने हेमराज गोलंदाजी करतोय. हेमराजकडे नियंत्रण आहे. अतिशय चांगलं गोलंदाजी पुढच्या काही आपण दिवसापासून हेमराजकडे पाहतोय. या हेमराजमध्ये यंगस्टरच्या वेळेला खूप बिझी शेड्यूल होता. नाथाशेठ म्हात्रे यांचं चिरंजीव ज्यांनी कित्येक वर्ष आपल्या माध्यमातून समाजकार्य आणि राजकारणामध्ये यांचं नाव यांच्या वडिलांचं त्या याच्यामध्ये बिझी शेड्यूल असल्याने यंगस्टर क्रिकेटमध्ये जास्त खेळू शकला नाही. मात्र 40+ मध्ये स्वतःचं नाव आता मात्र गाजवत आहे. कारण कित्येक दिवस मी त्याचं ऑब्झर्वेशन आहे की हेमराजकडे नियंत्रण आहे. मात्र त्यात कौतुक केलं पाहिजे गोलंदाजी. आतापर्यंत धावसंख्या त्यांनी खर्च केली ती म्हणजे 6 आणि चेंडू फेकलेत 5. धावसंख्या आपण टोटल पाहतो 18. शेवटचा चेंडू मात्र निवृत्तीला काही घेता आलं नाही. निवृत्ती पिक करण्याचा प्रयत्न करतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॉल टॅप केला. एक धावसंख्या मिळाली. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या नंतर 19. आता मात्र नियंत्रित गोलंदाजी दोन्ही संघाकडून होताना आपण पाहिलंय. कारण मागच्या मॅच मध्ये टेंबोडे वलभ संघाकडून नियंत्रित गोलंदाजी झाली. आता आपण त्याच पद्धतीने पालेश्वरी आणि टेंबोडे संघाकडून पण नाही हे लक्ष द्या. अतिशय चांगला याने लाल्या संतोष पाटीलने म्हटलं वलवली आणि पडगे इंडिया आणि पाकिस्तान एकत्र खेळले तरी पण मॅच हारली असं लाल्याचं म्हणणं. आणि खरंच वलवली पाकिस्तान कारण आम्ही इंडियन टी शर्ट घातलेली ऑलरेडी. चांगला खेळ पाहायला मिळतोय. कंट्रोल गोलंदाजी अशोक उल्वेकरला 12 धावा मिळाल्या. मात्र हेमराजचं कौतुक केलं पाहिजे. कंट्रोल गोलंदाज आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. निवृत्ती बॅट स्विंग देतोय पण बॅटला कनेक्शन मिळत नाहीये. त्याच्यासाठी गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने त्याने टप्पा ठेवला. याच्या मागे राजेश कातारा आणि रुपेश उल्वेकरचंही कौतुक केलं पाहिजे. कारण त्यांनी जो कॉन्फिडन्स बिल्ड केला टीम मध्ये. आता मात्र चांगलं टायमिंग. मात्र काय फिल्डिंग आहे. क्षेत्ररक्षण अतिशय चांगला झेड. ज्या पद्धतीने दादा भोईर याने बॅट फिरवली नाही त्याच पद्धतीने आपण शंकुनाथ गडगेने ही लेझी क्रिकेट व्हायला मिळालं. त्याने बॅट फिरवली नाही आणि चांगलं झेड मात्र प्रमोद भोपीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावर 20. विकेट प्राप्त केली आहे. 2 धावा खर्च केल्यात.
काकाकडचा विचार केलं तर यावर्षी काकाही खूप चांगली गोलंदाजी करतोय. काका त्याला प्रेमात म्हटलं जातं, पण नाव नितीन काथार आहे. आता मात्र चांगला चेंडू, वेग आहे, एक धाव तर मिळाली. एकाला दोन मध्ये कन्वर्ट करतील का? अशोक उलवेकर सज्ज. अशोककडे चांगलं नियंत्रित थ्रो आहे म्हणून रिस्क घेणार नाही आणि विदाऊट रिस्क तुम्हाला इश्क होऊ शकत नाही. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 22. आता मात्र 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडूंमध्ये काय घडेल? 5वा चेंडू अतिशय म्हणून डिसिप्लिनहीन बॉलिंग, पिचच्या बाहेर टाकलेला चेंडू नो बॉल दर्शवला आणि या नो बॉलनी धाव 1 मिळाली आणि पुढील बॉल फ्री हिट असेल. समोर फलंदाज महेश भोईर. महेश 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 भोईर फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, खारघरून बिलॉंग करतोय, आज खेळतोय मात्र टेंबोडे आणि वळप संघाकडून. चांगला चेंडू, वेग आहे आणि एकच धावामध्ये समाधान मांडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय ते म्हणजे 24. चांगलं नियंत्रित गोलंदाजी. आपण सरासरी जर पाहिली तर 8च्या रन रेटने खेळतोय टेंबोडे आणि वलभ संघ. कारण मागील मॅच मध्ये पण यांची बॅटिंग तेवढी झाली नाही, पण गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला. आता मात्र स्कोरची गरज आहे कारण चांगले फलंदाज समोर आहे. आता मात्र काय घडलंय? मोठी विकेट जाळ्याला आणि चांगला टप्पा. निवृत्ती भोईर बॅक टू पॅव्हिलियन. तुझं घड्याळ बंद आहे मालुगा. चला टाइम आउट आहे, स्पीड अप करायचं आहे कारण पुढील अजून एक इनिंग बाकी आहे. जरा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी ओळखून घ्यायचं आहे की तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नरेश पाटील त्यांनाच बॅटिंग करायचं, तेच टाइम वेस्ट करतायत. तर स्पीड अप करायचं प्लीज. प्रवीण कुंभार मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. वय वर्ष 49 आय थिंक की 50 प्लस. प्रवीण कुंभार ऑन अ बॉलिंग ट्रॅक. चांगला चेंडू, समजू शकला नाही चेंडू, दर्शवला वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 25. चांगलं आपण अंपायरिंग पाहतो सँडी पालकरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एष्टी रक्षण सुभाष ठाकूर खूप सुंदर आहे. आपण पाहतोय राजेश कातारांकडून. चांगला चेंडू, चांगला वेग, चांगला टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ अँड एक्स्ट्रा बाउन्स. आपण क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर आपल्याला डिसिप्लिन गोलंदाजी खूप गरजेची आणि ती मात्र प्रवीण त्याचं चांगलं एक्झाम्पल देतोय. समोर फलंदाज महेश. आता मात्र पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. चांगली गोलंदाजी होतीये आज. पाले बुद्रुक आणि नेवाली संघाचं कौतुक केलं पाहिजे. काय डिसिप्लिन गोलंदाजी होते. तीच गोलंदाजी आपण टेंबोडे आणि वलभ संघाकडून मागच्या मॅच मध्ये पाहिली. म्हणजे दोन्ही संघ समतोल आहेत. दोन्ही संघाकडून ती अपेक्षा आहे चांगल्या गोलंदाजीची. कारण रन रेट इथे कुठेतरी 10चा असेल तर मात्र फायटिंग स्कोर होऊ शकतो. चांगला चेंडू, पिक करण्याचा प्रयत्न, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? रुपेश उलवेकर तिथे सज्ज, रिस्क घेणार नाही कारण थ्रो अचूक असते आणि ही क्वालिटी रुपेशची. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 27 आणि आता मात्र उर्वरित चेंडू आपण पाहिलं 3 चेंडू अजून उर्वरित बाकी आहेत. 3 चेंडू. प्रवीण कुमार ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर बॅट फलंदाजी आपण पाहतोय महेश भोईर. चांगला चेंडू, उचली घेतलेला चेंडू. प्रवीणने या पिचचं लेंथ बघितलंय, या पिचची उचली कुठून मिळेल ते बघितली आहे. एक चालाक गोल आपण म्हणू शकतो. या वर्षी झाले रायगड प्रीमियर लीग मध्ये ओपनिंग करत असताना योगेश पवारच्या टीम मधून खेळणारा हा आदाई वलभ विभागाचा खेळाडू प्रवीण कुमारला बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव तर सहजरित्या पूर्ण. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो रुपेश उलवेकर एकच धावामध्ये समाधान मानतोय. धावसंख्या 28. मोठे फटके येत नाहीये, काय कारण आहे कळत नाहीये. कारण ज्या वेळेला विकेटवर मॅचेस सुरुवात झाली होती काही दिवसापूर्वी 125-150 धावा आपण पाहत होतो, मात्र काही कळत नाहीये. अचूक टप्पा, चांगलं लाईन आणि लेंथ. विलासला ओळखलंय, विलासच्या बॅटचा स्विंग बॉलपर्यंत पोहोचला नाही. निर्धाव चेंडूमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. डीजे
ए डीजे प्रयत्न एक धाव तर साजरीचा पूर्ण चांगला बॅकअप होता मात्र बॅकअप तोडून काढलाय बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 32 डीजे डीजे भूमिपुत्र हा नाव मागाशी गाणं ऐकलं आपण याच भूमिपुत्र संघाविरुद्ध राजेश कातारांनी ठोकलेले 17 षटकार आणि आज त्याचा सत्कार झालं तोच राजेश कातारा त्याच्या मैदानावर आज आपण खेळतोय अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला चांगला टॅप महेश भोईरची ओळख चेंडू थांबलाय आणि मात्र काकाची ही ओळख आहे काकाची ओळख आहे शतक पूर्ण झालंय दादा भोईर म्हणतोय आता मात्र या वर्षाचा शतक झेल सोडण्याचा काकाच कंप्लीट झालंय एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे काकासाठी आता मात्र काकाने रेकॉर्ड बनवलंय हा रेकॉर्ड कोण तोडणार येणाऱ्या क्रिकेट सीझन मध्ये किती बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड नक्की दिला पाहिजे चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव तर सज्जवर रुपये शुल्वे करते सज्ज चुकी करणार नाही आणि विकेट प्राप्त झालाय आता मात्र डीजे आता मात्र महेश भोईरने जर जास्त धावा काढल्या तर काताराचा कातडा मात्र राजेश कातारा नक्की काढणार राजेश कातारा छोडेगा नाही आता मात्र काकाची झपाझप चांगला चेंडू टॅप केलाय नितीन तांडे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेतोय आणि मात्र मोठा विकेट तंबूच्या आश्रयात डीजे
एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांची कॉमेडी ऐकून येतो हसू असे आमचे अमित पाजी यांचा सत्कार समारंभ होत आहे. एक स्पेशल अवॉर्ड देऊन अविनाश दादा उलवेकर यांच्या माध्यमातून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमित पाजीसाठी. तर मी अमित पाजी यांना आमंत्रित करेन. अमितजी आपण यायचंय. हॅलो, धन्यवाद प्रीतम पाटील सर. अगदी आपण सुमधुर समालोचन ऐकलं, अगदी मजा आली मॅच मध्ये. आणि आजचा दिवस नाही एकदम बेस्ट कॅचर ऑफ नितीन कातार काका. यस, आता मात्र मायपाला कोणी हात लावू नका कारण पाऊस पडतोय. यस, आणि बघा नितीन कातारा जेव्हा कॅच सोडतो तेव्हा मात्र मॅच जिंकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुसळधार पाऊस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना बघायला मिळते. आणि जास्त कोणी येऊ नका आतमध्ये कारण इकडं मेन आपले पोपटे साहेबांची जी PC आहे किंवा लॅपटॉप आहे सर्व गोष्टी आपल्या सामान्य नवोदय आमच्या सोबत आहेत. विजयासाठी मात्र धावा पाहिजे सुभाष दादा. 34 अगदी 34 धावांचा मापक आव्हान पंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कालोख पडलेला आहे अंपायर जावा. ओ सँडी चला अंपायर. आणि या मुसळधार पावसामध्ये आज कोण जिंकेल, पहिली ट्रॉफी बक्षीस कोणाच्या ताब्यामध्ये जाईल एका बाजूला आपण संघ पाहतोय. पंच सँडी पारकर सोबत जायचा दुसरा पंच उमेश भाई. कोण चाललंय? प्रीतम सर जा कोणतरी पंच लेग पंच जायचंय. सत्तर मात्रे नाही लव वर कोणतरी एक जण जा. लव वर तुम्ही नका लव दादा तुम्ही नको पंच ना असू दे काही असू दे सध्या बाहेर या कारण तुमच्या हातामध्ये दांडा आहे. चला सत्तर मात्रे यांना भिजवत आहेत आणि सत्तर मात्रे लहू दादा यांना दोष देते का तुझ्यामुळे मॅच गेली आणि लहू दादा त्यांना दोष देत तुझ्यामुळे मॅच गेली. पण मॅच गेली हे सत्य आहे. आणि 34 धावांची गरज समोर राजाची कातारा आणि गोलंदाज आहेत ते आपले शंकुनाथ. पहिला चेंडू राजाची कातारा. ओ यावेळी मात्र पूल करायचा होता परंतु चेंडू नीटसा बॅटवर आला नाही. पण एक धाव तर नक्की मिळेल बॅटच्या माध्यमातून. एक धावेने संघाचं खातं ओपन. मुसळधार पाऊस अगदी जोरात आलाय. कॅमेरामॅनला छत्री घेऊन तिकडं मात्र छत्रीमॅन आपले उपस्थित आहेत कारण कॅमेरा महत्वाचा आहे. दक्षता घ्या. आणि वातावरण कसं वाटते असं वाटते इथं 8 दिवस राहावं त्या जंगलामध्ये. ओ रुपयाची उलवे पकडा सोडू नका. ओ अशोक जी कॅच गोन बल्लेबाजी. पावसाला सुरुवात पाणी पडायचा टाइम झालेला आहे असा अंदाज आहे त्यांच्या नात्यावरनं. आणि अशोक तुम्ही नाही बॅटिंगला हा बॅटिंग आणि एक विकेट गॉन. शंकू यानं विकेट. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. चला वेळ घालू नका. आणि बघा संध्याकाळी सगळ्यांनी वाड्यावर या कशाला झक मारलं बाई इकडे या. आणि बघा पंचांना विनंती आहे बाई वाड्यावर येणार लवकर तयारी करा. संघाची धावा संख्या 1 गडी बाद 1. नवीन बॅट्समन शंकू महेंद्र. ओ गुड बॉल. विकेट किपर कुठेतरी चुकी करत होते
परंतु चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, गतीनं टाकला होता बॉल. चेंडू फळीमध्ये संपर्क झालाय. येस, कॅच सुद्धा हातातून गेलेली आहे बघा. विकेट किपर कुठेतरी चुकी करतो मी आगाशी म्हटलोय. आणि शेवटची मॅच एन्जॉय करा. पंचांना विनंती आहे, तुमचा जरी सगळा भिजला तरी तुम्ही गरम व्हा. परत मॅच होणार ना, बजाले बाबा कंटाळा आला. ओ गुड बॉल. दबाववाली गोलंदाजी चालू आहे शंकू यांची. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. परत मॅच होणार नाही. शेवटची मॅच, शेवटचा अड्डा आहे. प्रीतम पाटील आणि सत्यन मध्ये नाचून घ्या, ही संधी आहे. आणि किशोर भाई तयारीमध्ये, ते काय त्याची बॅट चालली नाही आज. शंखू शंखू आणि बॉल आडलाय. तिकडे कोण धावतंय? 2 धावा होतील आणि 2 धावा. चांगली फिल्डिंग. शंकर धावत गेले माझ्या वाटतं. आणि 2 धावांनी संघ पोहोचेल 3च्या घरात. आणि षटकातील लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शंकू यांचा. धावा झाल्या 3. यावेळी पूल केला तिकडं, लॉंग लेग बॅकवर्ड. शंकर, काय शंकर यांची फिल्डिंग. कोण शंकर आहेत ना. आणि तिकडे पडले बघा, तिकडे महेंद्र पडलेत सावकाश. आणि या एका धावेने संघ पोहोचेल 4. आता 24 चेंडू आणि 30 धावा. 24ला 30. एका बाजूला नेवाली पाळे आणि एका बाजूला टेंबोडे वर्सेस वलप अशी मॅच. आणि महेश भाई बघा भिजत आहेत. त्यांना मला वाटते ज्यांनी 100 कॅच सोडल्यात, दादा भोईर यांनी सांगितल्यात, रेकॉर्ड नितीन यांनी केलं आहे. आणि महेश यांना ते सांगत आहेत का कमरेवर हात म्हणजे मुतखड्याचा प्रॉब्लेम वाटते काय ते, असं म्हणजे असं सिग्नल आहे पावसामध्ये. टाइम घेऊ नका. लहू दादा बघा तिकडे चिकटलाय कसा घेऊन समोर. ओ सावकाश. आणि इकडं मात्र 1 धाव मिळेल. रनआउट घ्या. नाही, टिपणार नाही. आउट. ओ रनआउट. जबरदस्त निशाना. डीजे डीजे मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा. आणि एन्जॉय फुल आहे. याला म्हणतात मॅच. कारण पाणी पडलं प्रत्येकाला किशोरबाई बरा वाटतोय, आनंद वाटतो. शेवटचा अड्डा, पुन्हा मॅचेस होणार नाही आहे. कारण हा अड्डा संपला की सर्वांना शांती घ्यायला लागेल. कारण पुढच्या 10 दिवसामध्ये श्रावण महिना सुरू होती बाई. आणि सगळी बैला घाटावा पाडवा चारा खावाला. आईला बजारा किती इथं खावाचा आपला. बारामतीला पाठवा. अशोक ऑन साइडला वेळी मात्र फ्लिक केला, दिशा दिली. शंकर बघा, शंकर यांची फिल्डिंग बघा. ओव्हर झाला होता, पण शंकर म्हणजे तिकडं हिमालयामध्ये शंकर आणि इकडं मात्र हे टेंबोडेमध्ये शंकर. धावसंख्या 5. याला म्हणतात मॅच. 5 समोर मारलाय, 1च धाव मिळेल. शंकू, यायला शंकू यांची धावपळ बघा किती. 6 धावा. धावा मात्र कमी आल्यात. राजाची कातर आहे ना, काहीतरी करायला लागेल. गोविंद यांनी गोविंद पडे यांनी सांगितलं छक्का छक्का तसा येत नाही, त्याला बघायला लागते कुठे मारत तो. आणि बघा त्यांना पारी मध्ये पारगावला मारे 17 षटकात 30 पारी याद करायला लागेल. आठवण करा राजाची कातारा, काहीतरी गदा चालवा, बस आला ये पुसपुसवाले शॉट. इकडे बघा, क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी. आणि हा कॅच इट, मिळणार नाही कॅच. 1च धाव. याला म्हणतात लक आहे टेंबोडे वलप संघाचे. बघा मगाशी सुभाष दासाने वाटलं धावा या सहज करू, महेंद्रचा षटकार मारलो, काढून मॅच. आणि अशी परिस्थिती आली, बाउंड्रीच्या बाहेरच मॅच बघायला लागली. याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो.
षटकार षटकार काय नाही करू शकत. असे षटकार जेव्हा मी कॉलेजला मारत होतो तर मागून पोरी बोलायचे हो व्हॉट शॉट डीजे कमाल. लागेल ठोकायला लागेल. हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला. 18-21 राजाची काताला गोन. येस लागली वाट वाजवा डीजे. फुल मजा आली. पैसा वसूल. फक्त दीपक भाई आणि लौदाला विनंती असेल संध्याकाळी एन्जॉय आली पाहिजे. त्याशिवाय मजा नाही का. आता थंड वातावरणाला गरम पाहिजे काहीतरी. राजाची काताला गॉन. मोठा मासा गळाला. सुभाचा धावा पाहिजे. अजून 21. बघा 2.5 महिने क्रिकेट खेळ. देवाची कृपा अजून कोणालाही काही झाला नाही आणि कोणाला काही होऊ नये आणि होणारी नाही. आणि झाला तर माकडाला प्रॉब्लेम बसेल. संडासला प्रॉब्लेम किशोरभाई माकडाला प्रॉब्लेम होतो. पण देवाची कृपा आणि क्रिकेट रक्तामध्ये असल्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. प्रवीणजी कुंभार पेन तालुक्याची अनमान शान. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी चालली. इकडं मात्र मानायला लागेल. सणाज होणार ते तसं आहे. आपल्याला इथून वाटते सोपा काम आहे. बोलणाऱ्यांना काही वाटत नाही. मारणाऱ्यांना समजतं बॉल कसा पडतोय. Yes, Charan! Sixer! It's a beautiful, magnificent shot! It's a pen in the bandit, sixer! Tuhila Mapina. थांबा. हो छरण हुक किया. व्हाट अ शॉट. बाबूशाह बजाओ डीजे. चलो सुभाचा धावा किती पाहिजे. 9 धावांची गरज. ओ व्हाट अ बॉल. चांगला बॉल. असाच बॉल गोविंद पाडी यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टाकला होता. प्रवीण कुंभार वोड बल्लेबाजी. षटकार बसेल काय. हो डिफेंड ऑन साइड के ऊपर. मिडल लेग स्टंपला बॉल होता. पायावर बॉल होता. इकडे मात्र ग्लास केलाय. 25 आणि धावा पाहिजे 9. 8 धावा. यस बघा ज्यांनी खुर्च्या नेलेल्या आहेत त्यांनी त्या खुर्च्या आणायच्या आहेत. लौदा 8 धावांची गरज आणि षटक 2 शिल्लक आहेत. 12-8. 12ला 8. 12ला 8. नाही नको सोबत. हे चला डोकरी माणसं इकडे या. यायला कशा तुम्ही पाण्यात धावतो. धाव पाहिजेत. 12 चेंडूत 8 आणि सुभाष ठाकरेला येते झाट. थांबा थांबा थांबा. बघा ताट आहे बघा. ताट बघा कसं आहे. थांबा थांबा. 12ला 8. बाहेर. What a shot! Charan DJ, come on DJ!
अवघ्या धावा 2 पाहिजे. 2 धावांची गरज. ओ लावू दे छर धावा. सामना जिंकला. एकदा पाहिजे आणि जिंकला डीजे कमाल.